मिनिमम 70 रुपये रेट आहे. बरोबर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा की. मी गौतम संपत जाधव. बरं बरं. मला सांगा सर, आणि गावाचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा. माझं गाव मुक्काम पोस्ट रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आणि मोबाईल नंबर 9921110001. बरं. मला सांगा सर, कित्येक वर्षापासून हा दुग्ध व्यवसाय करताय तुम्ही? मी आज 4 वर्ष होऊन गेली, 5 वर्ष चालू आहे. सुरुवात करताना कशा पद्धतीने केली होती? कित्येक म्हशीपासून केली होती? सुरुवात एका म्हशीपासूनच केली. होय. ती म्हस कुठनं आणली, कुठल्या जातीची होती काय? मी लोकलचीच म्हस घेतली होती, गुजरातची होती. हां. आणि तिच्यापासून चालू केली. बर. आता तिच्यापासून चालू केल्यानं आता ह्या घडीला गोट्यामध्ये आपले एकूण किती म्हशी आहेत? 35. त्या सगळ्या विकत आणल्यात का तिच्यापासून वाढवल्यात किंवा काय? नाही, नंतर विकत काय रेड्या झालेल्या मोठ्या त्या गाभण करून काय बाहेरच्या विकत. म्हणजे घरच्याच त्या आणलेल्या म्हशीच्या रेड्या पुन्हा ठेवत गेलात आणि काही वेगळ्या पण आणल्यात, ह्या जमा केल्यात. बरं. आता मला सांगा, याच्यामध्ये दूध देणाऱ्या म्हशी किती आहेत? त्यात आता 35 मध्ये 25-26 आहेत दुधाच्या, आणि बाकी गाभण असतील. बाकी गाभण म्हणजे त्यात दूधवाले आहेत, त्या बी काय गाभण आहेत. हा, पण आता कमी कमी येतील जरा. बर. मला सांगा, ह्या टोटल कुठल्या जातीच्या म्हशी आहेत किंवा काय? मुरा, हरियाणा. हरियाणा मुरा, सगळ्या हरियाणा. बर. आता त्या आणताना एका म्हशीची काय कॉस्ट पडली होती आपल्याला? सरासरी 1,10,000 पासून ते 1,60,000-70,000. म्हणजे सगळ्या क्वालिटीच्या टॉपच्या म्हशी आणल्या, 1 लाखाच्या वरच्याच. 1 लाखाच्या. बर. आता मला सांगा की सरासरी रेग्युलर ह्यातली एक म्हैस 2 टायमाचं म्हणजे एका दिवसाला किती लिटर दूध देते? मिनिमम 12 लिटर कमीत कमी. आता काही म्हशी आहेत 12 लिटर दिवसात दूध देतात, 14 लिटर देतात, 16 लिटर बी आले. बर. आणि सगळ्यात जास्त एखादी अशी म्हैस की टॉपचं तिने रेकॉर्ड केलंय गोट्यामध्ये दुधाचा? आहे की 18 लिटर. 18 लिटर दिवसाला. 18 लिटर. बर. आता मला सांगा सर, आपण शेड जर पाहिलं तर भलं मोठं शेड दिसतंय आणि पलीकडच्या साईडला मुक्त संचार, एक मोकळा स्पेस पण आहे त्यांना सोडण्यासाठी. बर. हे किती क्षेत्रामध्ये गोट्याचं नियोजन केलेलं आहे? मुक्त संचार आणि ते बुसकाट किंवा बुसकाटाचं शेड धरलं आणि जनावरांचं शेड धरलं तर सगळं मिळून एक 14-15 गुंठ जागा आहे. ही 14-15 गुंठ जागा आहे. त्यात गाड्यांच्या, राह्यांच्या, शोरूमाची सोय, शेड वेगळं, ही सगळ्या गोष्टी 14-15 गुंठ्यामध्ये आहेत. बरं. आता मला सांगा की हा एवढा एरिया याला गुंतवून ठेवलाय, एवढ्या म्हशी आहेत, बऱ्यापैकी दूधही निघतंय, आता बाहेरचे कामगारही आहेत दिसत आहेत आपल्याला काम करताना. आता ह्याच्यामध्ये सांगा की मला शेडला प्रॉपरी खर्च कशा पद्धतीने केला आणि किती रुपये गेले? माझं हे शेड म्हणजे खोल्या शेड हे सगळं जर गृहीत धरलं तर 8 ते 9 लाख रुपये गेले. 8 ते 9 लाख रुपये गेलेत. बरं. आता हे पैसे मशीनच्या दुधामधून का स्वतःची एक इन्व्हेस्टमेंट केली होती? सुरुवातीला माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट केली. बरं. आता ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ते पैसे तुमच्या यातनं कव्हर झाले किंवा काय, कशा पद्धतीनं? नाही, त्याच्यानंतर मी म्हशीसाठी अण्णासाहेब पाटील आपलं मुद्रा लोन केलेलं होतं. किती लाखाचं? 10 लाखाची 2 प्रकरणं केलेली होती. बरं. त्यातनं म्हशी वाढवल्या. हो. आणि चितळेंचं एक 6.5 लाखाचं घेतलेलं होतं. हा. त्यातनं म्हशी मी घेतलेल्या होत्या. आणि आता माझं चितळेंचं लोन क्लिअर झालंय. त्यातलं एक मुद्राचं 10 लाखाचं लोन क्लिअर झाले, एक 10 लाखाचं दुसरं चालू आहे. बरं, ठीक आहे. आता मला सांगा, ह्यांचं दिवसभराचं चाऱ्याचं, वल्या आणि सुक्या आणि सोबत रतिबाचं काय आणि कशा पद्धतीने नियोजन असतं? हिरवा चारा आपला रानातला, माझ्या स्वतःच्या रानातला आहे. बर. थोडाफार कधी रानातला आपला कमी पडला तर मग विकत घ्यावा लागतो. ओके. आणि मग आपला हत्ती घास, मक्का, कधी कडवळ करणे, ह्या प्रकारचा हिरवा चारा आहे. आणि सुका चारा म्हणजे गव्हाचा भुसा हा सीझन मध्ये एक बारच गोडवान फुल करून ठेवतो आम्ही. की त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या मार्च पर्यंत गव्हाचा भुसा कमी नाही पडला पाहिजे. बाकी कडबा वगैरे काय आम्ही घेतच नाही. ओके. आणि रतिबात काय दिलं जातं ह्यांना? रतिबात आपले सरकी पेंट, हरभरा चुनी आणि गहू भुसा. बर. बस. ठीक आहे. आता मला सांगा की एकूण 25 ते 26 म्हशी ह्या दुधाच्या चालू आहेत. हा. तर महिन्याकाठी 25-26 म्हशींचं दूध किती लिटर निघतं? महिन्याकाठी सांगू तसं काढलं तर सगळा हिशोब करायला लागेल. सरासरी आपलं रोजचं 200 लिटर दूध आहे. रोजचं 200 लिटर सरासरी? 200 लिटर दूध आहे. म्हणजे महिन्याचं कमीत कमी एक 6,000 लिटर दूध आहे. बरं. आणि हे दूध तुम्ही कुठल्या डेअरीला देता किंवा काय? चितळेला. तरी काय दुधाला दर मिळतो आपल्याकडे? आता 56, 57, 58 ह्या रेंज मध्ये मला रेट पडतो. 56च्या पुढे पडतो. ओके. म्हणजे ते फॅट वाईज? फॅट वाईज. म्हणजे याच्यामध्ये पाणी वगैरे काय मिक्स तसला प्रकारच नाही? संबंधच नाही. प्युअर दूध? प्युअर दूध.
ओके. आणि मला सांगा की आता तुम्ही चितळेला दूध घालताय, आता ह्या महिन्याकाठी किंवा वर्षाकाठी जर आपण ह्यांचं एक नफ्याचं गणित जर पाहिलं तर वर्षाकाठी दुधाचे पैसे किती होतात आणि वर्षभर यांच्या एकत्रीचा जो चारा आहे तुमचा, वाळा म्हणा किंवा खुराकाचा खर्च, रतिबाचा, हे रतिबाचे पैसे वजा जाता, निव्वळ नफा आणि कामगारांचे पैसे देऊन निव्वळ नफा वर्षाकाठी किती राहतो ह्या व्यवसायात? तसं शेणच राहतं शिल्लक फक्त. हो, तसं काढायला गेला तर तुम्हाला शेणच राहिलं पाहिजे शिल्लक. होय. हा, कारण की असं तुम्ही महिन्यावर म्हणाल, आता वर्षाकाठी मध्ये कधी काढलेलं नाही, बरं. पण वर्षाकाठी आपली गुंतवणुकीच्या मानाने आपल्याला 20 ते 25 हजार रुपये मिळतात वर्षाकाठी. हा, नाही महिन्याकाठी. हा, मग ते आता जर त्या एवढी मेहनत आणि एवढी गुंतवणूक म्हणजे ते 25,000 नफा असून नसल्या गेला. बरं. कारण इतर राज्यातनी जो दुधाचा दर आहे हा, तो आपला महाराष्ट्र राज्यालाच फक्त नाही. आता तुम्ही युपी जावा, खाली कर्नाटकला जावा, पंजाब जावा, गुजरात जावा, मिनिमम 70 रुपये रेट आहे. बरोबर. म्हणजे दुधाला रेट आपल्या महाराष्ट्र भागामध्ये कमी असल्यामुळं या धंद्यामध्ये नफा थोडासा कमी प्रमाणात राहतोय. हा, ठीक आहे. मला सांगा, आता याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी वगैरे येत असतील किंवा आता मशीनमध्ये संगोपन करताना रोगराईचं प्रमाण कशा पद्धतीनं आहे किंवा त्याच्यावरती लसीकरण, औषध उपचार हे कशा पद्धतीने केला जातो? काय लाळखुर हा दर महिन्या म्हणजे आपलं दर वर्षाला गव्हर्नमेंटचे आपले सरकारी दवाखान्याचे डॉक्टर येतात, ते आपलं टोचून जातात. लस मसरांना थोडासा आजार बाकी गायींसारखा नाहीये आणि गायींच्या एवढा त्यांना काही त्रास होत नाहीये आणि थोडाफार आजार आला तर आपले भैया नाही तर आपण स्वतः बऱ्यापैकी कव्हर करतो. एक 80% तर आम्हाला डॉक्टर लागत नाही, 20% बायचान्स आपल्याला आपल्या हाताच्या बाहेरचा म्हणजे आपल्यालाही समजलं नाही काय होतं त्यावेळेला डॉक्टर. बरं, ठीक आहे. आता तुम्ही हे किती वर्ष झालं करताय म्हटलं? माझं 5 वर्ष. 5 वर्ष. आता मला सांगा की तुमची पुढची अपेक्षा काय आहे किंवा काय पुढचं तुम्ही डोक्यात ठरवले की गोटा हा अजून वाढवायचा आहे किंवा एवढ्यावरतीच मर्यादित हा व्यवसाय कंटिन्यू चालू ठेवायचा किंवा अजून वाढवायचा आहे? तरी किती टार्गेट आहे की दिवसाला आपलं 500 लिटर तरी दूध झालं पाहिजे. दिवसाला 500 लिटर? 500 लिटर. आणि दिवसाला जर 500 लिटर जर दूध चाललं तर सरासरी महिन्याकाठी किंवा वर्षाकाठी कित्येक नफा राहू शकतो? दिवसाला 500 लिटर चाललं तर मी त्यावेळेला म्हणजे माझ्या थोडा कर्जातनं हप्ते जातात ना आपल्या, त्यामुळे आपल्याला नफा कमी मिळतो. हो, बरोबर. त्यावेळेला ज्या वेळेला आपण 500 लिटर वर जाऊ तर सरासरी माझ्या हिशोबाने महिन्याला मला 1.5 लाख रुपये तरी मिळाले. बरोबर, ठीक आहे. आता मला सांगा, आपण आता हे व्यवसाय करताय, दुग्ध व्यवसाय, बऱ्यापैकी ह्यामध्ये नफा आहे, दुधाचं आपण नियोजन बघतो सगळ्या गोष्टी, आणि ह्यातून जर पैशाचं गणित जर पाहिलं तर तुम्ही म्हटलात की आपले हप्ते जातात, लोन आहे, त्यामुळं थोडंफार नफा आपल्या वाट्याला कमी होतो. आणि जर एखाद्याकडे जर स्वतः स्वयं खर्चातनं ज्याने एखाद्याने जर केलेला असेल तर त्याला साहजिक 2 रुपये जास्त मिळणार, 100%. हा, आता मला जर स्वतःची गुंतवणूक जर तो एवढी केली, आता सरासरी माझी आत्ताची गुंतवणूक 60 ते 70 लाख रुपये आहे. बरोबर. सगळं टोटल कंपाऊंड, बुसकाटा सेड, हे सेड, सगळे सेड आणि रुमा वगैरे जर धरलं तर 60 ते 70 लाख रुपये गुंतवणूक आहे. मग ती जर गुंतवणूक आपल्या स्वतःच्या पद्धतीच्या पैशाची असेल तर सरासरी त्या माणसाला एवढ्या ह्याच्यात महिन्याकाठी त्याला 80-90 हजार रुपये तरी सुटले पाहिजे. बरं, ठीक आहे. आता मला सांगा की अशी एखादी वेळ आली किंवा त्या वेळेला आपल्याला समजा अडचण खूप आली किंवा काय, आणि अशा वेळेला आपल्याला ह्या दुधाच्या पैशाने कुठेतरी आपल्याला सपोर्ट दिला किंवा वरती आणलं किंवा काय, अशी एखादी वेळ येते ना? 100%. आता मी पहिला पूर्वी आपलं वाळू व्यवसाय करत होतो. बरं. 2018 नंतर मी वाळू व्यवसाय बंद केला आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून मी आपला हा दुग्ध व्यवसाय चालू केला. शेती कसं आहे की वर्षभर घालायचं आहे आणि वर्षातनं एक वेळ मिळणार आहे, पण ते वर्षभर घालायसाठी लागणारा रोजचं जे पैसे लागतात तो ह्या दुधातनं आपल्याला थोडासा वापरायला, त्यामुळे आपला जी भार जो आहे ना तो बऱ्यापैकी हा दुग्ध व्यवसाय आपल्याला हलका करतो. म्हणजे थोडक्यात जे शेतीपूरक व्यवसाय जे म्हटलं ह्याला ते ह्यासाठीच की जेणेकरून शेतीमध्ये पैसे जे लागणार आहेत आपल्याला किंवा जे घालायचे ते 2 रुपये ह्या उद्योगातून सुद्धा आपल्याला निघतात 100%, आणि ह्याची मदतही होते. आणि दुसरी गोष्ट आपल्याला हे आपलं जे शेणखत आहे आपलं स्वतःच आहे. बरं. त्यामुळे खताचा जो बाहेरचा खताचा जो वापर आहे तो कमी होतो ना आपल्या खताच्या वापरामुळे आपली शेती आपली अजून चांगली होते. बरं. आता मला सांगा की तुम्ही पहिल्यांदा म्हटलात की जर कामगारांचा खर्च म्हणा किंवा एकत्रीच्या चाऱ्याचा म्हणा किंवा हे कर्जाचे हप्ते, या सगळ्या जर गोष्टी सोडल्या तर फक्त शेणच राहतं आपल्याला प्रॉफिटमध्ये. मग शेण सुद्धा काही कमी नाही. आता एवढ्या मशीनचं मला वाटतं की जर तुम्ही महिन्याचं किंवा वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर किती ट्रेलर खत जातं? 60-70 ट्रेलर खत.
हो, आणि 60-70 ट्रेलर नाही म्हणलं तरी 4-5 हजार रुपये भाव असेल. 6,000-6,500 रुपये टेलर आहे. हा, मग त्या हिशोबाने जर गणित जर केलं ते तर लाखाच्या घरामध्ये जाते. 4-5 लाख रुपये होतात. 4-5 लाख रुपये खताचे होतात. आरामशीर. मग आता ते खत तुम्ही विक्री करता का आपलं शेतातच वापरता? काय थोडंफार आपल्या शेतात, थोडंफार विक्री. एक सरासरी 2-2.5 लाखाचं मी विक्री करतो, बाकीचं आपल्या शेतात टाकतो. होय, ठीक आहे. आता ह्या दुग्ध व्यवसायातून तुम्ही काय नवीन एखादी खरेदी किंवा काय अशा पद्धतीनं म्हणजे प्रगती काही नाही केलेली, कारण की माझं जे होतं ते लोनवर होतं. पहिलं मूळचं आपलं लोनचं मोकळं करून आपलं स्टेबल होणं महत्वाचं आहे. आणि एकदा स्टेबल मोकळं झाल्यानंतर मग आपल्याला नंतर मग खरेदी वाढवायला काय हरकत. हो, आणि नंतर नक्कीच आपला हातही दुसरा कोणी धरणार नाही. ह्या पद्धतीने यामध्ये प्रॉफिट आहे. आणि भविष्यात दुग्ध व्यवसायाशिवाय म्हणजे दुधाला पर्याय राहणार नाही. आता भलं किती जरी दुग्ध व्यवसायाला म्हणजे राज्य शासनाकडून दराच्या बाबतीत प्रॉब्लेम असतील, पण एक ना एक दिवस तरी राज्य शासनाला दुग्ध व्यवसायाला तेवढं महत्व देऊन तो दुधाचा दर हा द्यावाच लागणार आहे. बरोबर, तुम्ही नक्कीच तेवढीच उमेद आम्ही ठेवतो आणि आपलं चालतंय. चांगली गोष्ट बोललात. आता मला सांगा की याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण आपण बघितलं, वेळच्या वेळेला इलाज उपचार करता तुम्ही, डॉक्टर शक्यतो लागतच नाही. बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, शिकून मुलांना नोकऱ्या नाही, आणि जर घरचा हा पारंपरिक व्यवसाय तर असतोच आपला, शेती असते, एखाद दुसरी म्हैस असते घरी, पण समजा ह्याच्याकडे एक रोजगाराची संधी म्हणून पाहिलं जात नाही. मुलं काय करतात, नोकरीच्या मागं लागतात किंवा घरातून सुद्धा सपोर्ट तसा मिळत नाही. माणसं म्हणतात की काय म्हशी राखायच्यात का, उद्या लग्न करायच्या टायमाला काय सांगायचं, त्यापेक्षा तू जॉब कर किंवा काम कर कंपनीत. मग मुलं 15-20 हजार रुपयाच्या कामासाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी धडपडतात घर सोडून. अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगताल? 100% अशा मुलांनी त्या 10-12 हजाराच्या पुणे मुंबईला जाऊन किंवा 15-20 हजाराची नोकरी जरी केली ना, तर त्याला हातात किती पैसे राहतात त्यानं त्या विचार करावा. आणि त्या मुलांनी जर स्वतः हा व्यवसाय केला, आता इथं जे माझ्याकडे 2 बही आहेत ते आज महिन्याकाठी 20-20 हजार म्हणजे 40 हजार रुपये 2 बही पगार घेऊन जातात. जर मी 2 माणसं 40 हजार पगारावर ठेवू शकतो, तर त्या मुलांनी जर स्वतःचा व्यवसाय चालू केला, सुरुवातीपासून एक 4-5-10 जनावरच हळूहळू वाढवत गेली, तर त्यांना हिथं बसून त्यांना 30-40 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय नोकरीच्या मागे लागता, ह्याच्याकडे रोजगाराची संधी म्हणून बघितलं पाहिजे. 100% रोजगाराची संधी. आणि आपलं गाव न सोडता आपल्या घरातच कसं पैशाचं साधन किंवा व्यवसायाचं रोजगाराचं साधन करू हे पाहिलं पाहिजे. आणि तुमची शेती बघत बघत त्याच्याबरोबर तुम्हाला वेळ द्यायचा आहे. असं नाही की ह्याला 24 तास वेळ द्यावा लागतो. सकाळचे 1-2-3 तास द्यायचे, संध्याकाळचे 1-2-3 तास द्यायचे. म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा. आहे. आपण जास्त करून कुणाच्या गुलामी नाही किंवा कुणाची रोजंदारी करायला जायचं नाही. संबंधच नाही. स्वतः मालक आणि स्वतः पैसे कमवायचे. पहिला एक कसं होतं, म्हैसी राखणाऱ्याला थोडस म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. हो, पण आता तो राहिला नाही. हा, प्रत्येक मुलानं तो विचार केला ना आणि दुग्ध व्यवसायाकडे वळला, तर त्याला 100% चांगला दिवस आहे. त्यानं तो करावा. स्वतः केला तर सर्वोत्तम आहे, पण पहिल्यांदा त्यानं स्वतः करावा. डायरेक्ट आपलं 10 म्हशी आणले तर बाह्या ठेवलाय, त्याचा उपयोग नाही. त्यानं पूर्ण 1 वर्ष तरी स्वतः करावा, नंतर वाढवत मग त्यानं ते बाह्या ठेवला, आणखी दुसरा कुठला कामगार ठेवला. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे, फक्त स्वतः करावा आणि सुरुवातीला थोडंसं ट्रेनिंग किंवा त्यातली पूर्णपणे माहिती घ्यावी आणि मग सुरुवात करावी. स्वतः केल्याशिवाय ती माहिती पूर्ण कळत नाही. मी सुद्धा 10 म्हशीवर, आमचा एक मामा आहे जुना, म्हणजे रानातला शेतात काम करणार, तो आणि मी 1 वर्ष कंप्लीट आम्ही 9 म्हशी घेऊन दूध काढून घरटी रतिबावर दूध विकतो. ओके, ठीक आहे. म्हणजे पूर्णपणे माहिती घेऊनच स्वतः करावा, तर या धंद्यामध्ये नक्कीच प्रॉफिट आणि 2 पैसे राहतील. 100% राहतील. नोकरीच्या मागे न पळता खरंच मित्रांनो, शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन म्हणा, दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा कुक्कुटपालन आपल्याला आपण करून त्यातनं रोजगाराची संधी उपलब्ध करू शकता आणि त्यातून आपल्या घराला किंवा 2 पैसे तुम्ही कमवू शकता. नक्कीच सरांनी चांगली माहिती दिली, त्याबद्दल सर तुमचे आभारी आहोत. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.